तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिलाय. तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये घोसाळकर यांचा पक्षप्रवेश पार पडला. पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती. त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर CBIमध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच तुम्ही भाजपमध्ये आलात का? हो, न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील. येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. कार्यकर्ता जो जुना आहे तो कुठे दिसतो का हो? प्रवाहात भाजपच्या आता 2014 पासून सगळे बाहेरच्या पक्षातूनच आयात केलेले सगळे हे जे रेडीमेड लीडर आहेत यांना घेऊनच भाजप निवडणुका लढवत आहे ना. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी जी कॅसेट ते वाजवतात तीच कॅसेट आता पुन्हा वाजवत आहेत. त्यामुळे कॅसेट पण जुनी आहे, त्यामुळे किमान कॅसेट तरी नवीन आणावी. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकरांनी मशाल सोडत कमळ हाती घेतलं. पक्षप्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकर या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. पती अभिषेक घोसाळकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच विकास कामांसाठी भाजपात प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलंय. अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती. त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर CBIमध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये. त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर CBIला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचं निकाल आहे ते निकाल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच तुम्ही भाजपमध्ये आलात का? हो, न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील. उबाटा गटाच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर, वॉर्ड क्रमांक 1 दहिसर विधानसभा क्षेत्र यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विजननुसार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला दहिसरमध्ये मोठा धक्का बसलाय. दहिसरमध्ये घोसाळकर कुटुंबाचं वर्चस्व आहे. त्याचा फायदा ठाकरेंच्या सेनेला पालिका निवडणुकीत झाला असता. या भागात स्वतः तेजस्वी घोसाळकर या नगरसेविका राहिलेल्या आहेत. अभिषेक घोसाळकर हे देखील नगरसेवक होते. त्यांचे वडील विनोद घोसाळकर हे आमदार होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमी तेजस्वी घोसाळकर या भाजपात गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला याचा चांगलाच फटका बसणार आहे. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्याच्यावर, पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाहीये. उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसैनिकांना भावनिक पत्र लिहित साथ घातली आहे. प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू भगिनींनो, आज आपल्याशी संवाद साधताना माझं मन प्रचंड उद्विग्न झालंय. आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि मला असे शब्द लिहावे लागतील याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे, शब्द अपुरे पडतायत, पण तरीही हा संवाद आवश्यक आहे. बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणार हा निर्णय आपण समजून घ्याल अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते. हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधी तडा जाऊ देणार नाही. आपले प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो हीच प्रार्थना. तेजस्वी घोसाळकरांनी दहिसरच्या प्रभाग क्रमांक 1 मधून नगरसेविका म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलंय. तेजस्वी घोसाळकर 2017 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून दहिसरच्या प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकरांच्या सून आहेत. अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेचे संचालक असताना 2024 मध्ये गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकरांची वर्णी लागली आहे. त्याच वेळी तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आज अखेर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर मनसेनं भाजपला डिवचलंय.
भाजपचा मूळ कार्यकर्ता कुठे दिसतो का असा टोला यशवंत केलेदार यांनी भाजपला लगावलाय. तर मनसेची जुनीच कॅसेट सुरू असल्याचा पलटवार भाजपकडून करण्यात आलाय. भाजपचा मूळ कार्यकर्ता जो आहे, मला वाटतं मी 88 पासून विद्यार्थी चळवळीत काम केलेलं आहे. अनेक ABVPचे कार्यकर्ते किंवा भाजपचे जुने कार्यकर्ते हे माझे अगदी जवळचे मित्र आहेत. तो कार्यकर्ता जो जुना आहे तो कुठे दिसतो का हो प्रवाहात? भाजपचे आता 2014 पासून सगळे बाहेरच्या पक्षातूनच आयात केलेले सगळे हे जे रेडीमेड लीडर आहेत यांना घेऊनच भाजप निवडणुका लढवत आहे ना. मला असं वाटतं की त्यांनी काहीतरी नवीन सांगावं. दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी जी कॅसेट ते वाजवतात तीच कॅसेट आता पुन्हा वाजवत आहेत. त्यामुळे कॅसेट पण जुनी आहे. त्यामुळे किमान कॅसेट तरी नवीन आणावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि दुसरा मुद्दा, ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली, ज्यांच्या मुलांनी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जर्मन आणि फ्रेंच शिकलं, मराठी भाषा ऑप्शन असून सुद्धा फ्रेंच आणि जर्मन शिकले, त्यांच्याकडनं मराठीचे धडे घेण्याची आवश्यकता आम्हाला नाही. विधानसभेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसले. अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेना आणि भाजपात प्रवेश केलाय. मुंबईतही तेच पाहायला मिळालं. पालिका निवडणुकीआधीच अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली आणि आता कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या घोसाळकर कुटुंबातील तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यानं मुंबईत हा ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.